त्यामुळे त्यांनी जे काय वक्तव्य त्या ठिकाणी केलं, मी काटावर पास झालेलो नाही, मी 5700च्या मताधिक्याने निवडून आलेलो आहे. तुमचे आमदार जे निवडून आलेले आहेत ते काटावर पास झालेले आहेत, जे 1100, 1200, 200, 800 मतांनी निवडून आले. खरं तर आपण राज्याचा निकाल आतापर्यंत आपण जर पाहिला तर नाना पाटोले असतील, त्याच्यानंतर आमचे मंदाताई म्हात्रे असतील, त्यांच्याच राष्ट्रवादीचे असणारे 1100 मतांनी निवडून आले. दिलीप वळसे पाटील, रोहित पवार हे जवळजवळ 500, 400, 1000, 1100 मतांनी निवडून आलेले आहेत. नाही आपण पाहिलेलं आहे आतापर्यंत. दिलीप वळसे पाटील तर कित्येक वर्ष राजकारणामध्ये आज आहेत. ह्यावेळची निवडणूकच अशा पद्धतीने झालेल्या काही मतदारसंघात झालेल्या होत्या आणि ते 1000, 1200, 1100, 800, 400 अशा मतांनी, 200 मतांनी सुद्धा निवडून आलेले आपण आमदार त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. मी तर या मतदारसंघामध्ये 5700 मतांनी निवडून आलेलो आहे. ह्या मतदारसंघामध्ये 2019चा माझा जो लीड होता तो 18,000 मतांनी होता, परंतु शिवसेना एक संघ होती. परंतु ह्यावेळेस या मतदारसंघामध्ये शिवसेनेने जवळजवळ 48,800 मतदान, 49,000 मतदान शिवसेनेने उभाटाने या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि ते घेतलेलं असताना सुद्धा या ठिकाणी ही निवडणूक तिरंगी लढत झाली आणि याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान हे शिवसेना महायुतीला झालेलं आहे. हे आपल्या लक्षात त्या ठिकाणी येईल. आणि म्हणून ही जी ह्या मतदारसंघामध्ये जो काय मी निवडून आलेलो आहे आणि जे काय आता वक्तव्य श्रीवर्धनच्या त्या आमदारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे, त्यांचं नावही त्या ठिकाणी घेणार नाही, त्यामुळे एवढा त्यांचा टिटकारा आलेला आहे त्या ठिकाणी. त्यामुळे त्यांनी जे काय वक्तव्य त्या ठिकाणी केलं, मी काटावर पास झालेलो नाही, मी 5700च्या मताधिक्याने निवडून आलेलो आहे. तुमचे आमदार जे निवडून आलेले आहेत ते काटावर पास झालेले आहेत, जे 1100, 1200, 200, 800 मतांनी निवडून आलेले आहेत. हां, परंतु माझं मताधिक्य जे काय घडलेलं आहे हे मताधिक्य घटवण्याचं काम महायुती या ठिकाणी असताना सुद्धा राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार या ठिकाणी दिला गेला आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने छुप्या पद्धतीने मला पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. माझं मताधिक्य जे घडलेलं आहे ना ते त्या पालकमंत्र्यांना म्हणावा, तुमच्या बापाला विचारा, तुमच्या बापाचं हे पाप आहे की माझं जे मताधिक्य घडलेलं आहे ते तुमच्या बापाने या मतदारसंघामध्ये केलेलं पाप आहे, त्यामुळे माझं मताधिक्य घडलं. परंतु मी काटावर पास झालेलो नाही, मी 5700 मताच्या लीडने निवडून आलेलो आहे.